हॅलो, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड लिहू. जेव्हा कालच्या भागात आपण बघितलं की नंदिनी जीवावर रागून निघून जाते, तेव्हा जीवा शांत उभा असतो. तेवढ्या तिथे गुड्डू येतो आणि बोलतो की गेला का नंदिनी भाऊजी? तेव्हा जीवा बोलतो हो गेला. आणि बोलतो काय रे, कुठे गेलास? गेला होतास रे तू? मी तुला इथे बडबड करून ती मला एवढी बडबड करून गेली आणि तू कुठे गेला होतास? माझ्यासाठी दारूचं पार्सल घेऊन आलास? मला दारू अजिबात. तो गुड्ड्या बोलतो की ते म्हणतात ना कोलबी कोलबी. तेव्हा जीवा बोलतो कोलबी? तेव्हा जीवा बोलतो प्रॉन्स, कोलबी, झिंगा. गुड्ड्या, तुझ्या हातची कोबली आय मीन कोळंबी ही सगळ्यात पहिले मीच खाईल. आता बघ, आता बायकोसाठी काही पण नाही, बायकोसाठी वेडे पण म्हणतात त्याला. इकडे नंदिनी देवासमोर असते, प्रार्थना करत असते. तेवढ्यात तिला पारचा व्हिडिओ कॉल येतो. तेव्हा मानिनी देवासमोर असते, देवाची प्रार्थना करत असते. तेवढ्यात तिला पार्थचा व्हिडिओ कॉल येतो. तेव्हा तो बोलतो काय झालं? तेव्हा ती बोलते काय झालं पार्थ, मिळालं अवॉर्ड? तेव्हा पार्थ एकदम नाराज मिळणार. तेव्हा पार्थ बघतो, तेव्हा काव्या तिथे बसलेली असते दरवाजात. तेव्हा पार्थ तिथे जातून बोलतो हे बघा तुम्ही. तेव्हा काव्या बोलते हे बघा तुम्ही मला काहीच बोलणार नाही आहात, कारण की मी नियम मोडलेलेच नाही आहात. तुम्ही खोलीत नाही नका येऊ म्हणाला होतात, खोलीत नाही त्या खिडकीत तर बसू शकते ना मी. आणि काय आहे ना बोकुडी. तेव्हा काव्या बोलते बोकुडी, आपण काळ्याकुट अंधारात जेव्हा आपल्याला काहीच दिसत नसतं तेव्हा एक व्यक्ती दिवा घेऊन उभी असते. आता आपण ठरवायचं की काळाकुट्ट अंधारात कुडत बसायचं की काजवा घेऊन उडत फिरायचं. तेव्हा पार्थ बोलतो नक्की काय म्हणायचे तुम्हाला? न लढता हरायचं नसतं, न घाबरता मागे फिरायचं नसतं. अभ्यास केला होता ना, पेपर दिला होता ना, मग भीतीने मरत बसायचं की पाठ थोपटत बसायचं हे तुम्हीच ठरवा बोकुडी. तेव्हा काव्याजवळ पार्थ बसतो आणि बोलतो तुम्हाला खरंच असं वाटतंय की यावर्षीचा अवॉर्ड मलाच मिळेल? तेव्हा काव्या बोलते देशमुख, तुम्हाला जर हे अवॉर्ड नाही मिळालं तर या जगात कोणाला काय मिळेल ना मिळतं यावरचा माझा विश्वासच उडून जाईल. खरंच तुम्हाला माहीत नसेल कदाचित, पण तुम्ही माझे इन्स्पिरेशन आहात देशमुख. तेव्हा पार्थ बोलतो खोटं बोलतायत तुम्ही. तेव्हा काव्य बोलते माझे खोटं बोलायचे दिवस गेले आता. आता मी जे काही बोलते ते अगदी नितळ निखळ खरं असतं. खरंच तुम्हाला सांगू, मला अभ्यास करून करून कंटाळा आला, अगदी नकोसं झाला ना, तर मी तुमच्याकडे बघायचे. मी असा विचार करायचे की हा माणूस थकत कसा नाही, ह्या माणसाला धाप कशी लागत नाही. याचं कारण काय माहिती आहे की तुमच्या कामावर असलेलं नितांत प्रेम. जसं एखाद्या मुलाचं त्याच्या प्रियसीवर असतं, एखादा कवी त्याच्या कवितेबद्दल जेवढं भरभरून बोलू शकतो ना, जसं भरभरून बोलताना तसं तुम्ही एका गोष्टीबद्दल बोलू शकतात भरभरून. ती गोष्ट कुठली माहिती आहे? दगड, माती, विटा, तुमच्या ब्लू प्रिंट. जितक्या असोसिएने लोक लाखो रुपये खर्च करून वेगवेगळे डेस्टिनेशन बघायला जातात. साईट इन्फेक्शन करताना तुमच्या तोच उत्साह असतो पार्थ. बघितलं आहे ना मी, एखाद्या मुलीच्या सहवासात एखादा मुलगा खुलतो ना, तसे तुम्ही असतात तुमच्या क्लायंटसमोर प्रेझेंटेशन देताना. माहिती आहे ना मला, बघितलं आहे मी हे सगळं. अशा माणसाला अवॉर्ड मिळणार नसेल तर तो त्या अवॉर्डचा फॉल्ट असेल. तेव्हा पार्थ बोलतो तुम्ही कधी एवढं नोटीस केलं? तेव्हा काव्य बोलते तीच तर गंमत आहे. मुलीसुद्धा मुलांना ऑब्झर्व करत असतात, त्यांचंसुद्धा मुलांकडे लक्ष असतं, पण ते कळत नाही. तीच तर आर्ट आहे ना. म्हणून सांगते देशमुख, आजपर्यंत तुम्ही खूप कष्ट केलेत, घाम गाळत इथपर्यंत पोचलात आणि त्या कष्टाचं मोल फक्त तुमचे आनंद अश्रूच चुकवू शकतील, आणि ते उद्या तुमच्या अवॉर्ड फंक्शनमध्ये अवॉर्ड मिळाल्यानंतर असतील. म्हणूनच सांगते उद्याची पहाट तुमची आहे, उद्याचा सूर्य तुमचा आहे. तेव्हा पारच्या डोळ्यात पाणी येत असतं. तेव्हा काव्य बोलते अहो तुम्ही ती पाणी पुसायला जाणार तेवढ्यात ती हात मागे घेते, शांत होते आणि तिथून उठून निघून जाते. तेव्हा काव्य तिथे बसलेली असते, तिथे पार्थ हात ठेवतो. त्याला खूप वाईट वाटत असतं की तो तिच्याशी असं वागतंय म्हणून. इकडे काव्या मानिनीला बोलते की आई चहा. तेव्हा मानिनी बोलते की काव्या चहाने अगं तुझ्या बोक्याला अवॉर्ड मिळालं आहे. तेव्हा काव्य बोलते एक मिनिट. तेव्हा काव्य बोलते काय म्हटलात परत बोला. तेव्हा मानिनी बोलते त्याला अवॉर्ड मिळाले, आत्ताच त्याचा व्हिडिओ कॉल आला होता. तेव्हा काव्या बोलते आई अहो म्हणजे माझा टॉप 30मधला आर्किटेक्ट आता टॉप 20मध्ये आला. तेव्हा त्या दोघी एकमेकींना कॉंग्रॅच्युलेशन करतात. तेव्हा काव्य बोलते अरे बोकुडी बघितलं का, कळलं का तुला, आपल्या बोक्याला अवॉर्ड मिळाले. तेव्हा त्या दोघी हसत असतात. तेवढ्यात का रम्या पळत पळत येते आणि बोलते की मामी मामी कळलं का, पार्थला अवॉर्ड मिळाले. तेव्हा मानिनी बोलते की हो आत्ताच त्याचा व्हिडिओ कॉल आला होता. तेव्हा काव्या बोलते, तेव्हा रम्या बोलते की आज ना मी त्याला माझ्या सोबत लंचला घेऊन जाणार, मी पार्टी देणार त्याला. तेव्हा काव्या हसते. तेव्हा रम्या बोलते हसायला काय झालं? तेव्हा काव्या बोलते नाही काही नाही, पार्थला जर जेवायलाच बाहेर जायचं तर त्यांच्या आईबरोबर जातील ना ते, तुझ्यासोबत वेळ घालवायची काय गरज आहे रम्या. तेव्हा रम्या बोलते हे बघ त्याने माझ्यासोबत
टाईम घालवला म्हणून त्याला हा ॲवॉर्ड मिळाला आहे, कळलं? तुझ्या या फडतूस बोक्यामुळे नाही, आणि म्हणून त्याला हे प्रोजेक्ट हे ॲवॉर्ड मिळालं आहे आणि आज तो हे सगळं मीडियासमोर सांगेलच. तेव्हा मानी बोलते मीडिया. तेव्हा रम्या बोलत असणार तेवढ्यात वसू येते. वसू बोलते की रम्या चल आवरलं का? मीडियाची लोकं येते पोहोचतीलच एव्हाना ऑफिसमध्ये, आणि काय आहे ना मलासुद्धा ऑफिसला यावंच लागणार आहे आता. विक्रम नाही आहे ना इंडियात, आणि तुलासुद्धा यावंच लागणार आहे रम्या, कारण पार्थच्या यशामध्ये तुझंसुद्धा खूप योगदान आहे, हो की नाही? चल निघूया. म्हणून त्या दोघी काव्याकडे आणि मालिनीकडे बघत निघून जातात. इकडे आनंद निवासमध्ये नंदिनी रेखाताईंशी काय फंडबद्दल बोलत असतात. त्या दोघी बोलत असतात तेव्हा नंदिनी बोलत असते की अरे मी तुम्हाला हिशोब नाही विचारत, ते काय झालं ना माझं कधीचं येणंच नाही झालं ना, त्याच्यामुळे माझ्याकडेच अपडेट्स नव्हते. तेव्हा ती सांगते की कदाचित मी 14, 15, 16 नंतर तेव्हा 16 शब्द बोलते, 16 डिसेंबर, आणि ती शांत होते. तेव्हा रेखाताई बोलतात की आय नो, की आम्हाला माहिती तू 16 डिसेंबरमध्ये कुठल्या गोष्टीमध्ये रमतेस, ते कुठल्या दुःखातून जाते ते कळते. तेव्हा आधी ती दुसरी एक मुलगी बोलते की पण आता एवढं ताणू नका ना, जीवा दादाचे ब्लॉग्स बघितले आहेत आम्ही, बाप रे मी तर त्याच्यावर फ्लॅटच झाली आहे. रेखाताई बोलते आणि तो आंघोळीचा व्हिडिओ. ते हसत असतात. तेव्हा नंदिनी बोलते जीवा दादाचे ब्लॉगबद्दल बोलण्यापेक्षा दुसरं काही नाही आहे का तुमच्या आयुष्यात? ते सॉरी बोलतात. तेव्हा नंदिनी त्यांना बोलते की जा तुम्ही आता इथून. तेव्हा त्या सगळ्या चालले जातात. तेव्हा ती एक मुलगी थांबते. तेव्हा नंदिनी बोलते तू का थांबली आहेस? तेव्हा ती बोलते की तुझा राग शांत नाही केला तर माझं कामात मन नाही लागणार. तेव्हा ती नंदिनीला पाणी देते. नंदिनी पाणी पिते आणि बोलते की आय एम सॉरी, माझी थोडी चिडचिड झाली. तेव्हा नंदिनी ती बोलत असते. तेव्हा ती बोलता बोलता नंदिनीला बोलते की बघ आम्ही तर ब्लॉगवरून जीवादादाला भेटत असतो, तू तर रोजच भेटते ना. तेव्हा नंदिनी विषय चेंज करते आणि बोलते तुझ्या लग्नाची कुठपर्यंत तयारी आली आहे? तेव्हा ती बोलत असते की काही नाही गं, तयारी आता जवळजवळ होतच आली आहे, पण मला तुला तर माहिती आहे आई बाबा नाही आहेत आणि माझ्या गावावरूनही कोणी जास्त येणारं नाही आहे, आणि मला तरी असं वाटतं आहे की माझं जवळच्या व्यक्तींनी माझं कन्यादान करावं. तू आणि जीवादादा माझं कन्यादान करणार ना? ताई काय गं ताई, करणार ना? तेव्हा नंदिनी शांत होते. इकडे जीवा आणि तो गुड्ड्या प्रॉन्सची तयारी करत असतो बनवायची. तेव्हा जीवा कुकर ते घेऊन आलेला असतो गुपचूप नंदिनीच्या आईकडून. तेव्हा तो गुड्ड्या बोलतो की तुम्ही तर प्रॉन्स करी खाण्यासाठी एवढे उत्सुक आहात, तुमची फेवरेट वाटतं. तेव्हा जीवाला लगेच आठवतं की नंदिनी बोललेली असते, मला माहिती असतं की त्याला ॲलर्जी असते, पण तेव्हा जीवा बोलतो की अरे प्रॉन्स करी तर प्रॉन्स माझी तर फेवरेट आहे, आज प्राण गेला तरी मी प्रॉन्स करी खाणारच. तेव्हा तो गुड्डा जीवाला प्रॉन्स करी भात वाढतो. तेव्हा जीवा खाणार. तेव्हा तो प्रॉन्सचा तुकडा हातात घेऊन बोलतो की अरे प्रेमात तर लोक युद्धाशी लढतात आणि तू एक प्रॉन्स नाही खाऊ शकत? होऊन काय होईल, ॲलर्जी तर होईल ना. किंवा इकडे प्रॉन्स भात खातो आणि इकडे नंदिनीला ती मुलगी विचारते ताई काय गं ताई, करणार ना? तेव्हा नंदिनीच्या हातातनं ग्लास फुटतो. तेव्हा लगेच रेखाताई येतात आणि बोलतात की काय गं काय झालं? तेव्हा ती मुलगी बोलते की ग्लास फुटला, आणि ग्लास फुटतं चांगलं नसतं ना. तेव्हा ती बोलते नाही गं असं काही नसतं, उलट नंदिनीवरचं येणारं संकट दुसरीकडे गेलं. तेव्हा नंदिनी बोलते तुम्ही काय अंधश्रद्धा लावून ठेवली अजून? नंदिनी बोलते रेखाताई सीमा मावशींना सांगून एवढे काच उचलून घ्या. इकडे जीवा खात असतो आणि त्याला खाज पण येत असते आणि खोकला पण येतो. तेव्हा गुड्डू विचारतो क्या हो गया? इकडे जीवाला खूप खाज येत असते अंगाला आणि ते गुड्ड्याला कळत असतं. तेव्हा तो गुड्डा बोलतो की नाही नाही आपको तकलीफ हो रही है क्या? आपको बहुत सारा पसीना भी आ रहा है. इकडे काव्या मांडीला विचारत असते की मला असं वाटते की मस्त गाजरं आणली आहेत आशाताईंनी, तर आज पार्थसाठी गाजरं बनवूयात का हलवा माझ्या हाताने? काव्य बोलते की मी आधी बनवून घेते मग अभ्यासाला बसेल. तेव्हा ती माणीला अस्वस्थ झालेली बघते. तेव्हा ती बोलते आई. तेव्हा मानी बोलते अगं काव्य पार्थ काही बोलला नाही गं, पण रम्या आणि वसूकडनं कळलं की त्यांनी पत्रकार वगैरे बोलवली तसं. तेव्हा काव्य बोलते अहो आई असं काय करतायत, उलट चांगलं आहे ना, पत्रकार पार्थला विचारतील ना त्यांच्या घवघवीत यशाबद्दल. तेव्हा मानी बोलते की अगं पार्थला त्या पत्रकारांनी त्याच्या कामाबद्दलच त्याच्या सगळ्या यशाबद्दलच विचारलं ना तर ठीक आहे, पण त्यांचा रोग जर दुसरीकडे गेला ना त्याची भीती वाटते मला. तेव्हा काव्य बोलते एक मिनिट मला सांगा बरं नक्की काय म्हणताय तुम्ही? तेव्हा मानिनी 16 डिसेंबर नंतर घरी जे पत्रकार आले होते वसू आणि रम्याने बोलवले त्याबद्दल सांगत असते, आणि तेही सांगत असते की तेव्हा पार्थचा कधी नव्हे ते रागावरचा ताबा सुटला होता. तेव्हा मानिनीला ही भीती वाटत असते की त्या पत्रकारांसारखं जर कोणी प्रश्न विचारले तर पार्थला सावरायला कोणी हवं आहे, कारण की रम्या आणि वसू तर उड्या मारत मारत गेले तिथे. इकडे पार्थ पत्रकार परिषदेत बसला असतो. तेव्हा त्याला प्रश्न विचारला जातो की मिस्टर पार्थ देशमुख तुम्ही सगळं श्रेय कोणाला देणार या तुमच्या यशाचं?
तेव्हा पार्थ बोलतो याचं श्रेय मलाच्या आई आणि बाबांना जातं. तेव्हा एक प्रश्न विचारतो की असं कधी टेन्शन आलं की हा पुरस्कार आपल्याला मिळेल किंवा नाही. तेव्हा पार्थ बोलतो हो आलं ना, रात्रीच आलं होतं. तेव्हा दुसरी प्रश्न विचारते मग कशी मात केली. तेव्हा पार्थला काव्य आठवते आणि तो बोलत असतो की काय देव आपल्या आजूबाजूला अशी माणसं पेरतो की ती न कळत आपल्याला मोटिवेट करत असतात. तेव्हा रम्याला असं वाटत असतं की रम्या आणि वसूला वाटतं की माझंच नाव घेईल म्हणून त्या खुश असतात. त्यांचा तुमच्यावरचा विश्वास पुढे जायला बळ देतो. तेव्हा रम्या लगेच कॉलर वगैरे नीट करते. तेव्हा वसू एका पत्रकाराला खुणवते पुढचा प्रश्न विचार म्हणून. तेव्हा त्यातला पत्रकार बोलतो की फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर पार्थ. तो विचारतो पर्सनल आयुष्यात इतकी वाईट परिस्थिती असताना सुद्धा या यशाबद्दल भरघोस यशाबद्दल काय वाटतं तुम्ही सांगाल. तेव्हा पार्थ थोडा शांत होतो. तेव्हा पार्थ बघत असतो आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.